लक्ष्मीकांत बेर्डे आज असते तर मराठी चित्रपटसृष्टीचं जे चित्र आहे ते वेगळं असतं का? आणि महेश कोठारेंचं आणखी आयुष्य किती वेगळं असतं? लक्ष्मीकांत बेर्डे हा फार लवकर गेला. म्हणजे तो जर आज असता तर खूपच वेगळं असतं आणि मला तर खूपच फायदा झाला असता. सरळली एक पोकळी निर्माण झाली माझ्या पुण्यात. जेव्हा मी खबरदार चित्रपट केला तेव्हा पहिली माझी अशी कलाकृती होती ज्याच्यामध्ये माझ्याबरोबर माझा लक्ष्यात होता. म्हणून मी तिकडे सुरुवातीला त्याचा फोटो लावलेला आहे आणि मी त्याच्यावरती गाणं प्ले केले, ही दोस्ती तुटायची नाही. कारण पण लक्ष्मीकांत बेर्डे आज असता तर खूपच म्हणजे काम म्हणजे तो तर ॲक्टर टेरिफिक होता आणि त्यांनी कॅरेक्टर रोल्स पण सुरुवात केली होती. आता माझ्या पछाडलेल्यामध्ये ते त्याचा लास्ट चित्रपट आहे तो, ही त्याची लास्ट कलाकृती आहे लक्ष्याची, पछाडलेला. त्याच्यात त्यांनी कॅरेक्टर रोल केला होता. पण लक्ष्मीकांतजींचं जेव्हा निधन झालं तुम्हाला असं वाटलं होतं की लक्ष्य आपल्याला असं अचानक सोडून जाईल किंवा ती बातमी कळताच असं म्हणतात ना की आपलं जग असं कुठेतरी हल्ल्यासारखं वाटतं? जग हल्लं माझं टोटली. सकाळचा जो म्हणजे रात्री 3 वाजता फोन आला रवींद्र बेर्डेचा आणि तुम्हाला आपल्या लक्षात गेला रे. मी म्हटलं जमीन हल्ली माझ्या बाहेर. आम्ही तसंच ताबडतोब मी स्टँडी सिनेमा निलिमा आम्ही सगळेजण गाडीत बसलो गेलो तिकडे आणि लक्षात गेलं असा निर्जीव पडला होता आणि मी त्याला माझ्या तोंडातून एकच वाक्य आलं, व्हॉट हॅव यू डन लक्ष्या, यू फूल. बॅड लक.